नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजेच 23 मार्चचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय सकाळी सुभेदारांच्या घरामध्ये सगळेजण नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवरती येऊन बसलेले असतात आणि ही प्रिया म्हणत असते, घरात कुणीतरी ना मेल्यासारखं वातावरण आहे आणि अर्जुन सालीची पडलेली तोंड बघून ना मला तर जाम मज्जाच येते आणि आणि प्रिया म्हणते की खूप ओढत होते ना हे दोघं जण, मी ना त्यांचे पंख छाटून टाकलेत. आता इतक्यातच कल्पनाताई म्हणतात, सायली अगं सकाळी की नाही पूर्णाईंचा फोन आला होता. त्या सांगत होत्या की 5वीची पूजा व्यवस्थित पार पडली ना की त्यांना फोटो पाठवायचेत म्हणून. आता अर्जुन आणि सायली तिथेच असतात डायनिंग टेबलच्या, म्हणजे सायली किचनमध्ये असते आणि आता आपण पाहतो इतक्यातच विमल या अस्मिताला घेऊन येते लगेचच प्रिया म्हणते, अगो अस्मिता तू कशाला आलीस, मी आली असते ना तुझा नाश्ता घेऊन खोलीमध्ये. आता अस्मिता लगेचच येते आणि डायनिंग टेबलवरती बसते आणि म्हणते की रूममध्ये बसून कंटाळा येतो ग आणि आता बाळ झोपलंय तर म्हटलं तुमच्या सगळ्यांबरोबरच नाश्ता करावा म्हणून. आता अस्मिताचा वगैरे मूड छान असतो. आता सायली आतमध्ये ना चहा कॉफी करत असते. आता सायली तो ट्रे घेऊन येते आणि अस्मिताला म्हणत असते की अस्मिता ताई तुम्हाला काही वेगळं खावंसं वाटलं ना तर मला सांगा, आपण तसा बेत करू. अस्मिता म्हणते नाही मला आता ना तसं काही नको आहे म्हणून. इतक्यातच अर्जुन हा विचारातच असतो आणि इतक्यातच त्याचं लक्ष जातं चैतन्यकडं. चैतन्य आलाय म्हणल्यानंतर अर्जुन पटकन डायनिंग टेबलवर उठतो, अरे चैतन्य म्हणून त्याच्याजवळ जातो आणि गेल्यानंतर त्याला म्हणतो की डिवोर्सचे पेपर आणलेच ना. आता चैतन्य म्हणतो, हे बघ अस्मिताईसाठी आधी डिवोर्ससाठी ना ॲप्लिकेशन फाईल करावं लागेल असं चैतन्य अर्जुनला सांगत असतो. तसा सायलीचं आणि सगळ्यांचं लक्ष असतं हे दोघं जण काय बोलत आहेत ते. चैतन्य म्हणतो, हे बघ प्रोसेस मोठी पण. तर अर्जुन म्हणतो आय नो पेपर्स दे मला. चैतन्य म्हणतो, अर्जुन मला असं वाटतं ना की तू हे सगळं करण्या अगोदर ना थोडासा विचार करावा, कारण डिवोर्स वगैरे ही काही साधी केस नाही आहे. अस्मिताच्या आयुष्याचा प्रश्न आहे रे हा. थोडंसं थांबून एकदा विचार कर आणि मगच हे सगळं कर. तर आता अर्जुन म्हणतो, हे बघ अस्मिताई ना सध्या तिच्या आयुष्याची मूर्खासारखी ना निर्णय घेते येते आणि त्यामुळे ना आणि म्हणूनच कुठल्या तरी योग्य माणसाने तिच्यासाठी करेक्ट निर्णय हा घ्यायलाच हवा असं म्हणून अर्जुन आता चैतन्यच्या हातात ते पेपर्स आणि त्याच्या खिशाचा पेन घेतो आणि आता डायनिंग टेबलवरती जातो. आता सायलीच्या लक्षात येतं हिने नक्कीच पेपर्स आणलेले असतील म्हणून. आता सायली अर्जुनकडे पळत येते डायनिंग टेबलपासून आणि म्हणते, ही 30 कागदपत्र आहेत ना. अहो आपलं काल सांगितलं होतं ना तर ही तुम्ही मागवून घेतलेत हे डॉक्युमेंट. अर्जुन म्हणतो की तू आता मध्ये येऊ नकोस आणि इतक्यातच प्रिया अस्मिताला म्हणत असते, अस्मिता अगं आता बाळाचं पोषण सगळं तुझ्यामुळेच होणार आहे तर त्यामुळे तू आता विशेष काळजी घ्यायला हवीस हो की नाही गाई, असं ही प्रिया नाटकी आवाजामध्ये बोलत असते आणि पुढे म्हणते की पण आता तू काही काळजी करू नकोस तुझ्या खाण्यापिण्याचं ना सगळं काही मी बघणार आहे. प्रतापरावांना तर आश्चर्यच वाटतं. आता अस्मिता म्हणते की म्हणजे सायली अर्जुन आणि चैतन्याला काय चाललंय रे तुमचं. आता इतक्यातच हे तिघं जण सुद्धा डायनिंग टेबलकडे येतात आणि अर्जुन अस्मिताच्या समोर ते डिवोर्स पेपर ठेवतो आणि म्हणतो की अस्मिताही साईन कर आणि म्हणतो की आपण तुझ्या आणि सचिनसाठी ना डिवोर्स फाईल करतोय. आता हे ऐकल्यानंतर ना तर ही अस्मिता एकदम चपापते ना. आता कल्पना त्यांना पण काही कळत नाही एकदमच काय बोलावते. प्रिया पण दचकते एकदमच, तर अर्जुनने असं एकदमच पेपर आणून ठेवलेले असतात ना. आता लगेच प्रतापराव म्हणतात, अर्जुन काय हे इतक्या लवकर. तर अर्जुन म्हणतो, आणखीन वाट का बघायची डॅड सांगा ना. आणि पुढे म्हणतो की तुम्हाला हे असंच वाटतं ना की सचिन आणि अस्मिता ताई यांनी सेपरेट व्हायला हवं तर मग प्रोसेस आपण आत्ता सुरू करूयात ना. आता बघा अस्मिता लगेचच राग येतो. अस्मिता म्हणते, 1 मिनिट, ही प्रोसेस सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला विचारलं होतंस का. आता अर्जुन गप्पच बसतो. अस्मिता म्हणते, हे माझ्या डिवोर्सबद्दल चाललंय ना हे सगळं, मग तुम्हाला डिवोर्स द्यायचं आहे का नाही हे तुम्हाला अजिबात डिवोर्स द्यायचा नसतो. अस्मिता म्हणते की माझ्याही परस्पर तू निर्णय घेऊन मोकळा होणार आहेस हे मला तुला विचारण्याची पद्धत नव्हती का. प्रतापरातून लात मारून हाकलून द्यायचं होतं असं प्रतापराव म्हणत असतात आणि पुढे म्हणतात की फक्त तू प्रेग्नंट होतीस म्हणून आणि म्हणूनच आम्ही गप्प बसलो. आता हे वाक्य ऐकल्यानंतर प्रिया ही अस्मिता तर जास्त संतापते आणि म्हणते की म्हणून मी डिलिव्हरी झाल्या असा डिवोर्स देऊन टाकायचा. तर अर्जुन जोरात ओरडतो हो म्हणून आणि म्हणतो कारण थांबण्याची काहीच गरज वाटत नाही आहे मला अस्मिताताई. आता आणि पुढे म्हणतो की अगं अस्मिताई सचिनने त्याचा अफेअर अजूनही संपवलेलं नाही आहे आणि पुढे म्हणत असतो की सायलीने त्याला बघितलं त्यानंतर तो इकडे साधा फिरकला सुद्धा नाही कारण ना त्याला आता काहीच फरक पडत नाही आहे असं अर्जुन म्हणत असतो आणि पुढे अस्मिताला म्हणतो, मग सांग ना तू
का वाट बघतेस त्याची. आणि पुढे म्हणतो की तू आता या क्षणी त्याच्या गर्लफ्रेंडसोबत ना एन्जॉय करतोय आणि तू तू इथे त्याची वाट बघते. आता अर्जुन पुढे म्हणतो की हे बघ अस्मिताई, डिवोर्स घेणं हेच सेन्सिबल आहे. आता अर्जुन खूप समजावतो पण अस्मिताला काही कळत नाही. आता अर्जुन म्हणतो डिवोर्स घेणं हे खूप सेन्सिबल आहे, नाहीतर ना तो आयुष्यभर पश्चाताप करत राहशील. आता अस्मिता सायलीवरतीच रागावते आणि म्हणते की मी जे काही तुला सांगितलं सायली ते तू डायरेक्ट जाऊन अर्जुनला सांगून टाकलंस ना, म्हणून ती आता सायलीवरती चिडते आणि म्हणते म्हणूनच याने हे टोक्याचं पाऊल उचललंय ना. तर सायली म्हणते हे बघा अस्मिता ताई, ते ह्यांनी तुम्हाला ना न विचारता कागदपत्र बनवायला नकोच होते, हे मान्य आहे मला, हे मला पटतंय, पण यांचा हेतू चांगला आहे अस्मिता ताई, असं सायली सगळ्यांच्या समोर तर अर्जुनची बाजू घेते. अस्मिता म्हणते अगं हा माझा संसार मोडायला निघालाय, हा हेतू कसा काय बरोबर असू शकतो, असं अस्मिता म्हणत असते. आता चैतन्य पण तिथंच असतो आणि प्रियासुद्धा असते. आता अस्मिता म्हणते आणि चैतन्य, अरे चैतन्य तू हे डिवोर्स पेपर घेऊन आलायस, आणताना तुला काहीच वाटलं नाही का रे चैतन्य. आता अस्मिताने असं म्हणल्यानंतर चैतन्याला तर काहीच बोलायचं कळत नाही. अस्मिता म्हणते तू बहीण मानतोस ना रे मला. चैतन्य म्हणतो अस्मिता ताई माझा नाईलाज झाला गे या सगळ्यामध्ये. अर्जुन म्हणतो अस्मिताई मी याला सांगितलं होतं पेपर्स बनवायला. आता पुढे म्हणतो की कमाल अस्मिताई, तू त्या माणसाला शोधायला जाणार आहेस असं म्हणते आणि मी काय मग फक्त बघत बसायचं. आता असं म्हणल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात येतं. कल्पनाताई म्हणतात अरे त्याला शोधायला जाणार आहे म्हणजे अस्मिताने नक्की काय ठरवलंय. आता असं कल्पनाताई विचारायला लागतात. सायली म्हणते आई मी तुम्हाला ना नंतर सांगते सगळं. आता अस्मिता म्हणते पण आत्ता किंवा यानंतर मला याबद्दल काहीही बोलायचं नाही आहे, असं अस्मिता ठामपणे म्हणत असते आणि अस्मिता खूपच चिडलेली असते. अस्मिता म्हणते कारण डिवोर्स हा माझ्यासाठी ऑप्शनच नाही आहे. अर्जुन तुला डिवोर्स देणं वगैरे हे सगळं सोपं वाटतं का रे, हां सांग ना, असं अस्मिता त्यालाच बोलायला लागते. आणि पुढे म्हणते की नवरा चुकला की 4 सह्या करायच्या आणि नातं तोडून टाकायचं, हे असं असतं का रे, आणि मी हे काही असलं करणार नाही आणि हे तू डिवोर्स पेपर वगैरे घेऊन आलायस ना तर हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे हां, असं अर्जुनला ना रागारागाने अस्मिता बोलत असते. सायली म्हणते अस्मिता ताई आपण सचिन भाऊजींसारख्या व्यक्तीला सतत माफ करत राहणं, अगदी अजूनही माफ करणं खरंच ही खूप मोठी चूक आहे हो. तर अस्मिता म्हणते तू तर काही बोलूच नकोस सायली, ही चुगली करण्याची तुला काय गरज होती गं, असं अस्मिता आता सायलीवरतीच खूप रागावलेली असते. आणि पुढे म्हणते की मी सांगितलं होतं ना की मला हे नातं मोडायचं नाही आहे, मला माझ्या नात्याला दुसरी संधी द्यायची म्हणून, असं अस्मिता म्हणत असते. आणि सायलीला म्हणते की हे बघा तुम्हाला हे जर का मान्य नसेल ना तर तुमची मर्जी, मला फरक पडत नाही आहे. आणि म्हणते की मला काही झालं ना तरी मी हे नातं मोडणार नाही आहे, असं आता अस्मिता ठामपणे सांगते. प्रतापराव म्हणतात अगं अस्मिता पण तुझं ज्याच्यासोबत लग्न झाले तो आहे तरी कुठे, सांग ना, स्वतःला मुलगा झाला आहे ते सुद्धा तो बघायला आला नाही आहे. आता अस्मिता म्हणते त्याला मुलगा झाला हे तुम्ही कळवलं का त्याला. आता सायली म्हणते अस्मिताही त्यांचा फोन बंद आहे हे तर आम्ही त्यांना कसं कळवणार. तर अस्मिता म्हणते म्हणूनच तर मला त्याची काळजी आहे ना, एकाचं बायकोचं मन समजून घेण्याऐवजी तिच्यासमोर डिवोर्स पेपर ठेवलेत तुम्ही, असं अर्जुनकडे बघून आता रागाने अस्मिता बोलते आणि म्हणते की यावरती मी सह्या करणार नाही म्हणजे नाही, कळलं का. आता असं अस्मिता ना ठामपणे बोलत असते आणि पुढे म्हणते की मला माझा संसार हवा आहे कारण माझ्या नवऱ्यावरती ना खूप प्रेम आहे. आता अस्मिता अशी जेव्हा बोलते तेव्हा अर्जुनला अक्षरशः इतका राग येत असतो ना की बस. आणि अस्मिता पुन्हा म्हणत असते की मी या पेपरवरती सह्या करणार नाही, तुम्हाला माझं मन ना कधी कळणारच नाही, जाऊ दे, असं म्हणून आता डायनिंग टेबलवरून उठते. आता सगळेजण तिला थांबवायला लागतात. जितक्यातच विमल पळत येते आणि आता अस्मिताला धरते आणि म्हणते की अस्मिता ताई हे बघा शांत व्हा, बसा आणि ना थोडंसं काहीतरी खाऊन घ्या, असं आता विमल सांगत असते. अस्मिता म्हणते हे पेपर्स बघून पोट भरलंय माझं, आता मला काही सुद्धा नको आहे. आता कल्पनाताई म्हणतात अस्मिता असं करू नकोस, अगं स्वतःचा नाही तर निदान बाळाचा तरी विचार कर ना, अगं तू जर का जेवली नाहीस तर बाळसुद्धा जेवणार नाही, तर त्या बाळाला सुद्धा उपाशीच राहावं लागेल, असंच म्हणतात, असं कल्पनाताई म्हणतात. आणि बघा हां आता जेव्हा असं कल्पनाताई म्हणतात तेव्हा अस्मिता थोडासा विचार करते आणि म्हणते की विमल नाश्ता ना माझ्या रूममध्ये घेऊन ये, मी तिथेच नाश्ता करेन. आता कल्पनाताई म्हणतात विमल तू जा अस्मिताला घेऊन तिच्या रूममध्ये. आणि आता विमल चिडचिड करू नका, शांत व्हा, म्हणून आता विमल अस्मिताला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. आता सायली म्हणते अर्जुन आणि चैतन्याला बघून तुमच्या दोघांशी ना मला महत्त्वाचं बोलायचे, तुम्ही ना जरा स्टडी रूममध्ये चला, असं म्हणल्यानंतर आता अर्जुन सायली आणि चैतन्य तिघंजणं सुद्धा ना स्टडी रूममध्ये जातात. आणि बघा ही प्रिया इतकी खुश होते ना हे सगळं आता जेवढा तमाशा घडला ना सुभेदारांच्या घरात. आणि म्हणते या अस्मितासारख्या ह्या अशा मूर्ख बायका असतात ना म्हणून या सचिनसारख्या पुरुषांचं ना फावतं, पण हा ड्रामा बघायला ना खरंच खूप मज्जा आली. आता पुढचा अंक थोड्याच वेळात येईल सुद्धा, असं प्रिया म्हणून ना खूप मजा घेत असते.
आपण पाहतोय की हा सचिन झोपलेला असताना झोपेतून उठतो, म्हणजे मैपच्या घरात राहत असतात ना हे दोघं जण. झोपेतून उठल्यावर ना बघतो आणि दचकतो ना, कारण ही साक्षी त्याच्याकडेच बघत झोपलेली असते. आता सचिन म्हणतो, अरे काय ग, काय झालं, अशी का बघतेस? तर साक्षी म्हणते, किती गोड दिसतोयस रे, तुम्ही ना अख्खा दिवस असं तुझ्याकडे बघत बसले, समोर एवढा ड्रामा केला तरी अजून याचा काहीच कसं काय उपयोग झाला नाही. अरे हे पैसे देते म्हणाली होती, पण पुढे काहीच बोलत नाही. असं सचिन आता स्माईल चेहऱ्यावरती ठेवून मनात विचार करत असतो. साक्षी म्हणते, काय रे, कसला विचार करतोयस? आता सचिन म्हणतो की, साक्षी, आपण इथे असं तुझ्या अण्णांच्या घरामध्ये कधीपर्यंत लपून बसायचे? अगं इथे पोलीससुद्धा येऊन गेले ना, आणि मग नशीब त्यावेळेस ना आपण अडकलो नाही म्हणून. आणि पण ते परत जर का आले तर काय करायचं? आपण रिस्क नाही घेऊ शकत आता. साक्षी म्हणते, अरे कसली रिस्क घ्यायची आहे? अरे रिस्क वगैरे काही नाही. ते बघ सचिन, पोलीस येऊन गेलेत बरोबर, म्हणजे त्यांनी हे घर पाहिले, आता त्यांना असं वाटतंय की हे घर रिकाम आहे म्हणून, बरोबर ना? आणि पुढे साक्षी म्हणते, अरे उलट आपल्यासाठी सगळ्यात सेफ जागा ही आहे. सचिन म्हणतो, अगं पण आपण हे असं कधीपर्यंत करणार आहोत? आपल्याला पुढची काहीतरी सोय करायला हवी ना. साक्षी म्हणते, का उत्तम चालू आहे ना सगळं, असं साक्षी म्हणत असते. आणि आता आपण पाहतो की पुन्हा अर्जुन, सायली आणि चैतन्य हे तिघं जण स्टडीमध्ये येतात. आणि आता सायली त्यांना म्हणत असते की, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की कुठलंही टोक गाठू नकात, म्हणून ती आता अर्जुनवर राग करत असते. आणि म्हणते की, तरीही तुम्ही घाई केलीत, अहो काय गरज होती त्यांना लगेच कागद देण्याची? अर्जुन म्हणतो, काय गरज होती ना हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि पुढे म्हणतो की, मी आता आणखीन वाट नाही बघू शकत. सायली म्हणते, अहो पण हा निर्णय तुमचा किंवा माझा नाही आहे, हा अस्मिताईंचा निर्णय आहे, तुम्हाला कळत नाही का? अर्जुन म्हणतो, हे बघ अस्मिता, चूक करते आणि आपण काय हाताची घडी घालून फक्त बघत बसायचं का? हां. सायली म्हणते, हे बघा मला असं म्हणायचं नाही आहे, आपण त्यांना सगळ्या परीने समजावलं आहे ना. आणि मग सायली पुढे म्हणते, तुम्ही तर त्यांच्या नात्यावरती गावच घालायला निघालात. आणि पुढे म्हणते की, हे बघा ही गोष्ट ना नाजूक आहे, तर ती नाजूकपणेच हाताळायला हवी. अर्जुन म्हणतो, आतापर्यंत आपण तेच करत होतो ना, बोल ना. अगं पण मग काय उपयोग झाला या सगळ्याचा? काहीच नाही. हे बघ सायली, मी आता आणखीन वाट नाही बघू शकत, असं अर्जुन म्हणतो. चैतन्य या दोघांची भांडणं बघत असतो. सायली म्हणते, तुम्ही आता काहीच ऐकणार नाही ना? अर्जुन म्हणतो, नाही. सायली म्हणते, ठीक आहे, मी तुमच्याशी आता बोलणारच नाही. आणि म्हणते की, चैतन्य भाऊजी, तुम्ही त्या वंदना जाधवची माहिती काढणार होतात ना, तर यांना घेऊन जाता घराच्या बाहेर आणि आजच ती माहिती काढा, कारण हे जर घरात राहिले ना तर आणखीन वाद वाढतील. अर्जुन म्हणतो, मी करणारच आहे. मग सायली म्हणते, मग कसली वाट बघताय, लगेच निघा ना. अर्जुन म्हणतो, हे बघ मग पण अस्मिताताईचा दिवससुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आता सायली त्याला उलट बोलत असते. आता मध्ये चैतन्य पडतो आणि म्हणतो, एक मिनिट अर्जुन, अजून भांडण अगोदर ना आपण आता इथून निघू, चल आता. आणि अर्जुन म्हणत असतो, हे बघ चैतन्य, मी सांगतोय तुला. तर सायली म्हणते, आता चैतन्य भाऊजींवरती ना तुम्हाला हाताला धरून घराबाहेर काढण्याची वेळ आणू नका, हा लगेच बाहेर निघा तुम्ही आणि आता तिथे जाऊन काम करा, असं सायली अर्जुनला म्हणत असते. आणि अर्जुनवरती खूप चिडलेली असते. आणि पुढे म्हणते की, आता अस्मिताताई अजून चिडायला नको आहेत मला. अर्जुन म्हणतो, वा, म्हणजे मी चिडलो तर चालेल तुला? हो ना, मलाही काही नाही बोलायचं नाही आहे तुझ्याशी, असं म्हणतो चैतन्य. तर डोक्याला हात लावतो. आणि आता हे दोघं, अर्जुन जातो तिथून रागाने, त्याच्या पाठोपाठ चैतन्यसुद्धा निघून जातो. आणि सायली विचारातच पडते आणि म्हणते की, आज 5वीची पूजा आहे आणि हे घटस्फोटाच्या गोष्टी करतायत, काय गरज होती यांना? आता ही पूजा कशी पार पडणार आहे ना, देवच जाणे, असं सायली विचार करत असते. पुन्हा आपण पाहतोय सचिन आणि साक्षीचा सीन. आता सचिन लगेचच बेडवरून खाली उतरतो आणि म्हणतो, पण तू विसरतेस का साक्षी, माझे आई बाबासुद्धा ना पनवेलमध्येच राहत आहेत, आणि हे सगळं तू विसरतेस का? असं म्हणल्यानंतर साक्षी म्हणते, डोंट वरी, तुझ्या आई बाबांना काही होणार नाही आणि ही जबाबदारी माझी. सचिन म्हणतो, अगं पण इथे असं आपण रोहन काय करू शकणार आहोत, सांग ना साक्षी. आणि पुढे म्हणतो की, हे बघ, मला असं वाटतं ना की आपल्या दोघांपैकी ना एकाने तर इथून बाहेर पडायलाच हवं. एक काम करूयात आपण, तू इथेच थांब, मी बाहेर पडतो, असं सचिन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की, आणि तसे आपण जर का इथे थांबलो तर अण्णांना तुरुंगातून सोडवण्यासाठी आपण मदतसुद्धा नाही करू शकणार. आणि हवं, पण मला सांग की तू इथून बाहेर पडून एक्झॅक्टली काय करणार आहेस? आता बघा, हा सचिन आहे ना, तो त्याचा मास्टर प्लॅन सांगायला लागतो मला. आणि तो म्हणतो की, मला सांग, अण्णांचं एखादं गोडाऊन आहे का जिथे तुम्हाला घेऊन जाऊ शकशील? आणि म्हणजे हे बघा, ते असं वस्तीपासून जरासं दूर वगैरे असायला हवं. आता साक्षी म्हणते, हो घेऊन जाऊ शकते, पण त्या गोडाऊनमध्ये जाऊन तू काय करणार आहेस? आता सचिन म्हणतो की, ऐक, मी तुला काय सांगतो ते, आणि काहीतरी ना तिला जबरदस्त प्लॅन सांगतो. आणि तो प्लॅन जो आहे तर तो साक्षीला सुद्धा पडतो. आणि हा सचिन आहे ना, अतिशय बदमाश दाखवला आहे, त्यामुळे ना तुम्ही रिव्ह्यू शेवटपर्यंत बघत राहा, पुढे हा काय करतो ना. आता आपण पाहतोय की इकडे इकडे आपण सायली आता प्रतापराव आणि अस्मिताताई, कल्पनाताई यांना सगळं सांगते. आता कल्पनाताई म्हणतात, काय ही अस्मिता सचिनला शोधायला घराच्या बाहेर पडणार आहे? अरे तिचं काही डोकं बिकं फिरलंय का काय? प्रतापराव म्हणतात की, नाही,
तिला ना आपण अस्मिताला कुठेही जाऊ द्यायचं नाही, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं तिच्याकडे. आता असं प्रतापराव बोलल्यावर कल्पनाताई म्हणतात, अहो खरं तर अस्मिताने ना 45 दिवस बाहेर पडायचंच नाही आणि ती निघाली नवऱ्याला शोधायला. सायली म्हणते, अस्मिताताईंचं बोलणं ऐकून ना यांना सुद्धा खरंच खूप वाईट वाटलं, म्हणून तर यांनी घटस्फोटाचा अर्ज आणला. पण आई मला असं वाटतं की मी आता घरीच राहते, कोणी ना कोणीतरी सतत अस्मिताताईंच्या बरोबर असायलाच हवं, असं सायली म्हणत असते. आणि पुढे म्हणते की या सगळ्यांच्यामुळे अस्मिताताई आणि बाळाच्या हौसेमौजेत ना काही कमी राहायला नको, सगळ्या रीतीबाती ना सगळ्या व्यवस्थित व्हायलाच हव्यात ना. आता कल्पनाताई म्हणतात, खरे आज 5वीची पूजा आहे ना, त्यात ती जरा रमेल तरी, असं कल्पनाताई म्हणतात. मग प्रतापराव म्हणतात, अगं मग वाट कसली बघताय, लगेच तयारीला लागा ना. आणि हे सगळं आहे ना प्रिया अडून ऐकत असते. आता प्रतापराव म्हणतात, बरं प्रतिमा आणि सुमनला कळवलंयस का? कल्पनाताई म्हणतात, हो. मग प्रतापराव म्हणतात, ठीक आहे, मग मी आलोच हा तयार होऊन. सायली म्हणते, आई सगळी तयारी करायची असेल ना आपल्याला, काय काय लागेल ते? कल्पनाताई म्हणतात, हो आपण त्याची यादी करूयात. म्हणून त्या दोघीही तिथून दोघीजणी निघून जातात. आता ही प्रिया मनात विचार करायला लागते ना, सायली तरी ते मग अर्जुन कुठे गेलाय? अरे तो एकटाच तर माझ्याबद्दल शोध घ्यायला गेला नसेल ना, म्हणून नाही लागते घाबरायला. आता ही प्रिया म्हणते, यांच्यासमोर ना कितीही अडचणी आणा, ही ना मार्ग काढतातच. आता हा अर्जुन कुठे गेलाय ना ते बघायला हवं, म्हणून प्रिया हायपर व्हायला लागते. आपण पाहतोय की ती वंदना जाधवची जी FIRची कॉपी मिळालेली असते ना अर्जुन आणि सायलीला, तर ती कॉपी घेऊन आता हा चैतन्य आणि अर्जुन पोलीस स्टेशनमध्ये गेलेले असतात आणि शोधाशोध करत असतात. अर्जुन म्हणतो, हे बघ इथे ना आपल्याला ती जी आहे तर ती माहिती नक्की मिळेल, असं म्हणून हे दोघं जण डॉक्युमेंट शोधाशोध करत असतात. आता चैतन्य म्हणतो, अरे पण त्याच्यात कुठेच ती FIR दिसत नाही. आणि कॉन्स्टेबल जे आहे तर ती सगळी जुनी रेकॉर्ड वगैरे काढून देत असतात. इतक्यातच एक कॉन्स्टेबल तिथे येतो आणि म्हणतो, सुभेदार साहेब तुम्हाला पाहिजे होती ना ती फाईल, मला सापडली. अर्जुन म्हणतो, दाखवा. तर ते पोलीस दाखवतात आणि म्हणतात, हे बघा इथे वंदना जाधवची ही FIR कॉपी आणि त्यात तिचा त्यावेळेचा पत्ता आणि फोन नंबर. पण चैतन्य म्हणतो, पण हा पत्ता आणि फोन नंबर तर खूप जुना असेल ना. तर तो शिपाई म्हणतो, हो 25 वर्षापूर्वी ना माझं नुकतंच इथं पोस्टिंग झालं होतं, त्यास मीच नोंदवून घेतली होती ही तक्रार. हा फोन नंबर आणि पत्ता हा त्यावेळेचाच आहे, कदाचित आता तो बदलही असेल, असं तो कॉन्स्टेबल सांगतो. अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, पण मी याचा फोटो काढून घेऊ शकतो का? आता अर्जुन त्याचा फोटो काढतो आणि म्हणतो की आपण तरीही ना हे सगळं चेक करूयात म्हणून. आणि पुढे म्हणतो की तुम्हाला वंदना जाधवबद्दल अजून काय आठवतंय का? तर ते कॉन्स्टेबल सांगतात, मला एवढंच आठवतंय की ते वंदना जाधव ह्या बाईला काही करून ना त्या लहान मुलीला शोधायचंच होतं, कारण ती लहान मुलगी इतकी दांडगट होती ना, तर जर का सापडली असती ना तरी मांडोमध्येच गेली असती, पण ती नाही सापडली. आणि पुढे म्हणतात, अहो त्यापेक्षा जास्त ना मला त्या जाधवबाईबद्दल काही माहिती नाही हो. अर्जुन म्हणतो, ठीक आहे काही हरकत नाही. आता आपण पाहतोय पुन्हा घरचा सीन. आता ही 5वीच्या पूजेची ना सगळी तयारी करत असते. इतक्यातच प्रिया येते त्याने म्हणते, सायली अर्जुन पूजेचं सामान आणायला गेलाय का गं? तर सायली म्हणते, का गं तुझं काही काम होतं का यांच्याकडे? तर प्रिया म्हणते, अगं ते बाळासाठी ना मी काही वस्तू बघून ठेवल्या होत्या, तर त्याचे फोटो पाठवू का अर्जुनला? नाही म्हणजे मार्केटमधून येता येता घेऊन येईल ना तो. आता सायली म्हणते, मला पाठव ना. मी पाठवते हां यांना. आता सायली म्हणते, अच्छा म्हणजे खरेदीसाठीच गेलाय का तो? आता सायली म्हणते, यांनाच त्या चौकशा करण्यापेक्षा ना जरा कामात मदत कर प्रिया, पूजेच्या कामासाठी सगळ्यांचा हातभार लागायला हवा. आता कल्पनाताई म्हणतात, तन्वी तुम्हाला मदत करायला इकडे ये बरं. आता ही प्रिया जाते ना त्यांना मदत करायला. हिला ना काही करून अर्जुन आज कुठे आहे हे शोधायचंच असतं. आपण पाहतोय की आता कल्पनाताई प्रियाला काम सांगतात. इतक्यातच सायलीला फोन येतो आणि पूर्णाजींचा फोन येतो आणि पूर्णाजींना सायली म्हणते, हॅलो पूर्णाजी कशा आहात तुम्ही? पूर्णाजी म्हणतात, मी बरी आहे. अस्मिता आणि बाळ कसं आहे? सायली म्हणते, दोघी अगदी छान आहेत. बाळ तर अगदी तुमची आठवण काढतो आणि म्हणतो की तुमचं बाळ आमची पूर्णाजी पणजी कधी येणार आहे म्हणून. पूर्णाजी म्हणतात की त्याला सांग की इथलं देवदर्शन झालं ना की लगेचच मी येणार आहे हां त्याच्याकडे. अस्मिताची सुखरूप सुटका झाल्यानंतर देवीच्या दर्शनाला तर यायलाच हवं होतं ना. तिच्या पायावरती पंतू झाल्याचे पेढे ठेवते, बरं लगेच या हां. आणि आता पूर्णाजी म्हणतात, अगं मी यासाठी फोन केला होता की तू आणि अर्जुन पनवेलच्या गावदेवी मंदिरात जा. मी आल्यानंतर जाईनच तिथे दर्शनाला, पण आज 5वी पुजताय ना तुम्ही म्हणून सांगितलं. तिथे पूजेच्या अगोदर ना तुम्ही दोघं जण तिथे जाऊन या. आता लगेच सायली म्हणते, चालेल पूर्णाजी, हे आता कामासाठी बाहेर गेले, ते आले की आम्ही लगेचच जाऊन येऊ हां. पूर्णाजी म्हणतात, बरं, आणि फोन ठेवला जातो. आता आपण पाहतोय की इकडे सायली लगेच पुन्हा अर्जुनला फोन लावते. आता अर्जुन वंदना जाधवच्या पत्त्यावरती आलेला असतो आणि म्हणतो की अरे त्या वंदना जाधवला मी फोन करतोय तर ती फोन घेत नाही आहे. आणि इकडे ना मध्ये मध्ये सायलीचे फोन येतात.
तर मी तिचे फोन कट करतोय. तर आता चैतन्य म्हणतो 1 मिनिट, तू सायली वहिनीचे फोन कट करतोय? सायली वहिनीचे? आता अर्जुन त्याच्याकडे बघतच राहतो. चैतन्य म्हणतो आई शपथ मानलं यार तुझ्या धाडसाचं. आता तुला ना घरी जाऊन ना याचे परिणाम भोगावेच लागणार आहेत. सायली वहिनी ना तुला आता बोलणारच नाही आहे. अर्जुन म्हणतो तू मला घाबरतोयस का? चैतन्य म्हणतो नाही नाही मी घाबरत नाही आहे तुला, मी फक्त ना तुला अलर्ट करतोय. तुला पण माहिती की सायली वहिनी एकदा बोलायची बंद झाली ना की कमीत कमी 3 दिवस. तर म्हणतो तू आता मला टेन्शन दिले, थांब मीच फोन करतो. आणि आता अर्जुन सायलीला फोन करतो. सायली म्हणते हॅलो, मी केव्हापासून तुम्हाला फोन करते? आता अर्जुन म्हणतो अगं वंदना जाधवला शोधायला आलोय ना मी ते, आणि मध्ये मध्ये ना तुझे फोन येत होते म्हणून मी कट केले तुझे फोन. आता सायली म्हणते बरं, पुन्हा आजीने ना आपल्याला गावदेवीच्या मंदिरात जाऊन पेढे ठेवायला सांगितलेत, तुम्ही परस्पर तिथेच येतात का? म्हणजे मी परस्पर तिथंच येते. अर्जुन म्हणतो आताच जाणं गरजेचं आहे का? सायली म्हणते हो आता पूर्णाजीने सांगितले मला जाणं तर गरजेचं आहे ना. अर्जुन म्हणतो ठीक आहे येतो आणि भेटतो तुला. सायली इतक्यातच म्हणते आपण त्या गुरुजींना पण असं सांगू. इतक्यातच प्रिया येते ना आणि म्हणते सायली तू अर्जुनशी बोलतेस का गं? ते मी तुला फोटो पाठवलेस ते पाठवलेस का तुला? आणि अर्जुन हे सगळं ऐकायला लागतो. आता प्रिया म्हणते एक काम कर, स्पीकरवर फोन टाक ना, म्हणजे मी त्याला सांगते की ते लहान मुलांच्या वस्तूंचं दुकान कुठे येते. आता सायली म्हणते मी जाते आता गावदेवीच्या मंदिरात, मला पाठवतो मी घेऊन येते. आणि आता सायली म्हणते की हो ठीक आहे मी 5 मिनिटात निघते, मग भेटूया आता आपण. प्रियाला ना काही कळत नसतं की अर्जुन नक्की कुठं आहे म्हणून. सांगितलं की वंदना जाधवचे इथे आले आणि म्हणून मी तिचे फोन कट करत होतो. पण स्ट्रेंज असं अर्जुन म्हणतो, पण तिने वंदना जाधवबद्दल काहीच चौकशी केली नाही. चैतन्य म्हणतो काहीच चौकशी केली नाही, काही विचारलं नाही? काय बापरे, चैतन्य इतका घाबरत असतो ना. म्हणतो आई शपथ, म्हणजे माझी भविष्यवाणी खरी ठरणार, म्हणजे सायली वहिनी घरी गेल्यानंतर तुझ्याशी बोलणारच नाही. अर्जुन म्हणतो असं काही नाही आहे, असं काही नाही आहे. अर्जुन तर खरं तर घाबरलेलाच असतो आणि पुढे म्हणतो अरे पण बायकोचं काही सांगता पण येत नाही. चैतन्य तिची मजा घेतोय. हां इतक्यातच आहे ना अर्जुनचा पुन्हा फोन वाजतो आणि तिथे एक माणूस फोन उचलतो आणि म्हणतो हॅलो, मला या नंबरवरून फोन येतोय, तुम्हाला कोण हवं आहे? हा अर्जुन म्हणतो वंदना जाधवचा नंबर आहे का? हा तर तो माणूस म्हणतो नाही रॉंग नंबर आहे आणि परत त्या फोनवरती ना कॉल करू नकात आणि फोन ठेवून टाकतो. चैतन्य म्हणतो काय जाधवचा फोन नाहीच आहे. चैतन्य म्हणतो मग यात सरप्राईज होण्यासारखं काय आहे? अरे 25 वर्षापूर्वीचा नंबर आहे, आता एव्हाना बदललाही असणारच ना. अर्जुन म्हणतो हो करेक्ट. चैतन्य म्हणतो आता पुढे काय करायचं? आता पुढे काय करायचं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो एक काम कर, तू ना जरा चौकशी कर आणि ते सगळ्यांना विचार वंदना जाधवबद्दल, मला एक जरा काम आहे तर मी येतो, आपण नंतर भेटू ओके. आता अर्जुनने असं म्हणल्यानंतर अर्जुन तिथून निघून जातो आणि चैतन्य पुन्हा चौकशीला लागत आलेले असतात. पण सायली काय अर्जुनशी बोलत नसते आणि अर्जुन सतत प्रयत्न करत असतो सायलीशी बोलण्याचा, बायको करून. आता सायली तिच्या पूजेमध्येच मग्न असते. सायली घंटी वाजवते, आतमध्ये येते. अर्जुन तिला पुन्हा बोलायला लागतो की मी करून, आणि आता सायली काय त्याच्याकडे लक्षच देत नाही. अर्जुन म्हणत असतो की फक्त पेढेच ठेवायचे की पूजा पण करायची. आता सायली फक्त देवीच्या पाया पडते, काहीच बोलत नाही. अर्जुन म्हणतो पेढे मीच ठेवू का, ते गुरुजींना ठेवू दे. सायली आता पटकन अर्जुनच्या हातातून पेढ्याचा बॉक्स घेते आणि म्हणते गुरुजी आज माझ्या नंदीच्या मुलासाठी 5वीची पूजा ठेवली, तर त्यासाठीच हे पेढे देवी आईला तुम्ही दाखवाल का, असं म्हणते. आणि आता अर्जुन म्हणत असतो अरे तू माझ्याशी बोलत का नाही? सायली म्हणते अहो शांत राहा ना, आपण देवळात आहोत ना, किती बडबड करताय? आता असं म्हणल्यानंतर सायली मनातल्या मनात ना देवी आईची प्रार्थना करत असते. आता अर्जुन सुद्धा पाया पडतो देवीच्या आणि सायली म्हणते की मनातल्या मनामध्ये देवी आई तुझ्या कृपेनं अस्मिताताईंचं बाळांपण अगदी सुखरूप पार पडलंय, त्याबद्दल ना तुझे खरंच मनापासून आभार. तू बाळाच्या पाठीशी राहशीलच, पण आमच्या घरावर अजूनही वाईटाचं सावट आहेच. एकीकडे अस्मिताताई आणि सचिन भाऊजींना पाठीशी घालतायत आणि दुसरीकडे त्या प्रियाने आमच्या दोन्ही कुटुंबाची खूप मोठी फसवणूक केली. आणि असं म्हणून सायली व्यतीत होते आणि म्हणते की सचिन भाऊजी आणि प्रिया या दोघांना सुद्धा ना त्यांच्या करणीचं फळ मिळायलाच हवं, म्हणून आम्ही जे काही करतोय ना तर त्यामध्ये ना आम्हाला यश दे दिवाई. असं म्हणल्यानंतर देवीच्या डोक्यावरचं फूल अक्षरशः खाली पडतं आणि देवीने कौल दिलेला असतो. आता इतक्यातच बघा हा सायली बघायला लागते आश्चर्याने देवीने कौल दिला म्हणून, आणि अर्जुनला फोन येतो म्हणून अर्जुन आता मंदिराच्या बाहेर येतो. आता सायली पटकन ते फूल उचलते आणि दिव्याईचे पुन्हा आभार मानत असते. आणि आपण पाहतोय की सायली इकडे आतमध्ये पाया पडत असते देवीच्या आणि बाहेर अर्जुनला फोन आल्यानंतर अर्जुन म्हणतो हा बोल चैतन्य काय? आता असं म्हणतो की वा दॅट्स गुड न्यूज, आणि म्हणतो मी सांगतो तुला आता पुढे काय करायचं ती बाय, असं म्हणून आता पटकन अर्जुन आता आतमध्ये जातो म्हणजे जिथे सायली असते ना तिथे, आणि म्हणतो की बायको ऐक ना, चैतन्याचा फोन होता त्याला ना ती वंदना जाधव जिथे काम करत होती ना तर तिकडचा पत्ता मिळालाय. आता
आता सायली खूप खुश होते आणि म्हणते अरे मग लगेच जाऊन तुम्हाला तिथे बघता येईल ना काय आहे ते तिथे. आणि अर्जुन म्हणतो हो मी लगेच चाललो. इतक्यातच साई काय बोलणार, इतक्यातच ती गप्प बसते कारण ती आता नाराज असते ना अर्जुनवरती आणि ती चुकून बोलली गेलेली असते अर्जुनसोबत. आता ती मंदिराच्या बाहेर येते सायली. आता अर्जुन लगेच थँक्यू दिव्याई थँक्यू म्हणून ना तो सुद्धा बाहेर येतो आणि आता सायलीला म्हणतो की बायको आणि म्हणतो की हे बघ तू आता माझ्याशी बोलायला लागलीस ना तर मग पुढचं पण सांग ना. सायली म्हणते मग वंदना जाधव तुम्हाला आजच भेटतील की नाही माहीत नाही, पण जेव्हा ती भेटेल ना तेव्हा तिच्याकडून आपल्याला नक्की अशा काही भेटतील की प्रिया तिनेच विणलेल्या जाळ्यामध्ये ती अडकत जाईल आणि हे तिलाही कळणार नाही. आपण देवी आईच्या मंदिरात असताना आपल्याला वंदना जाधवबद्दल काहीतरी कळलं, हा देवीने आईने दिलेला एक संकेतच आहे असं सायली म्हणते. आणि पुढे म्हणते आता आपण प्रियाच्या पापांचं माप तिच्याच पदरात टाकायचं. तिने ज्यांचा गुन्हा केलाय ना तर त्या सगळ्यांच्या पायावरती तिला नाक घासायलाच लावायचं असं सायली म्हणत असते. आणि प्रेक्षकांनो अर्जुन पुढे म्हणतो की आता काही दिवसातच सगळ्यांना कळेल की प्रिया ही तन्वी नाही आहे म्हणून. आणि पुढे आपण पाहतोय की सायली म्हणते की आपण प्रियाच्या विरोधात ते सगळे पुरावे घरच्यांना दाखवू आणि तिचा मुखवटा फाडून टाकू. आता अर्जुन तिच्या एकदम प्राऊडली सायलीकडे बघत असतो. सायली म्हणते आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातून या प्रियाने बाहेर जायलाच हवं. अर्जुन म्हणतो की येस आणि ठरलं तर मग. म्हणून दोघेजण हातात घेतात दिव्याईच्या समोर. प्रेक्षकांनो खरंच खूप मोठे डायलॉग असतात या सगळ्या मिनिटासाठी ना. प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि हो सबस्क्राईब करा. अजूनही ना बरेच असे प्रेक्षक आहेत जे रिव्ह्यू तर पाहतात पण अजून चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीत. तर एवढा सगळा रिव्ह्यू देण्यासाठी खरंच खूप मेहनत लागते, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे आपण पाहतोय सचिन आणि साक्षी गोडाऊनमध्ये आलेले असतात. आता सगळं गोडाऊन बघून आता सचिन म्हणतो की परफेक्ट. साक्षी म्हणते असे 2-3 गॅरेजेस आहेत आमच्याकडे, अण्णांनी घेऊन ठेवलेले होते पण ते ओपन नसतात, असं काही काम असेल ना तरच आम्ही ओपन करतो. सचिन म्हणतो साक्षी आता तुम्ही इथून निघ, पुढे काय करायचं ते आता मी बघतो. साक्षी म्हणते काय अरे असं तुला एकट्याला सोडून मी कसं जाऊ. सचिन म्हणतो आपल्या दोघांसाठी करतोय ना मी हे सगळं, प्लीज अंडरस्टँड. कारण काल आपण पाहिले की मगाशी ना या सचिनने काहीतरी प्लॅन सांगितलेला असतो ना साक्षीने तिलाही तो पटलेला असतो. आता पुढे सगळं सचिन म्हणतो हे बघ आपल्याला अण्णाला सुद्धा सोडवायचं आहे ना, आणि हे बघ आता तू इथून निघ आणि जोपर्यंत मी तुला कॉल करत नाही ना तोपर्यंत तू मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोस आणि कोणतीही हालचाल करू नकोस. साक्षी म्हणते हे सगळं मी करेन पण मला ना त्या अगोदर मला एक वचन दे, तू काही झालं तरी त्या अस्मिताकडे तू परत जाणार नाहीस. सचिन म्हणतो अगं दाखवण्यापुरतं जावं लागेल ग साक्षी. आता साक्षी त्याच्यावर चिडते. सचिन म्हणतो की ऐक प्लीज, हे बघ बट आय प्रॉमिस यू की मी हे सगळं ना करतोय ना ते फक्त नाटक असेल, कारण मी फक्त आणि तुझा आणि तुझाच आहे. आणि तो म्हणतो फॉर एव्हर असं म्हणत असतो. आता साक्षी म्हणते खरं बोलतोयस ना, तू फसवत नाही आहेस ना मला. सचिन म्हणतो अजिबात नाही फसवत. आणि म्हणतो की बघ तुझी शपथ घेऊन सांगतो मी, माझे सगळे अकाउंट्स फ्रीज झाले त्यामुळं माझ्यावरती ना डोक्यावरती खूप मोठं लोन आहे आणि ते एकदा ते फेडण्यासाठी मला ना अस्मिताकडून ना मदत लागणार आहे. आणि बस ती मदत एकदा झाली की मग मी तिला डिवोर्स देईन असं सचिन म्हणत असतो. आणि म्हणतो की आणि मग जे तुला हवं आहे ना साक्षी तर तेच घडेल. आता साक्षी म्हणते मला ना फक्त 2च गोष्टी हव्या आहेत, मला ना तुझ्याशी लग्न करायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या अण्णांना जेलमधून सोडवायचे असं साक्षी सचिनला सांगते. आता सचिन म्हणतो मग अण्णांना सोडवण्यासाठी सुद्धा मला अर्जुन सुभेदारच्या घरात राहावं लागणार नाही ना, तिथं थांबून मला सगळ्या त्याच्या लिगल स्ट्रॅटर्जीज फॉलो कराव्या लागतील आणि मग तिथून अण्णांना कशी मदत करता येईल याचा मला अंदाज घेता येईल. आणि म्हणतो की प्लीज साक्षी तोपर्यंत धीर धर असं सचिन म्हणत असतो. आणि साक्षी म्हणते तुझ्यापासून दूर राहणं मला खरं तर ना खूप डिफिकल्ट जाणार आहे रे, पण आपलं लग्न होणार आहे या विचाराने ना मी हे सगळं काही सहन करायला तयार आहे असं साक्षी म्हणते. आता बघा सचिन तिला ना खरंच फसवतोय, डबल गेम करतोय. आता सचिन म्हणतो सी यू सून ब्युटिफुल असं म्हणून तिला जवळ घेतो. आता साक्षी म्हणते ऑफकोर्स आय मिस यू. आता सचिन पण तिला मिस यू म्हणतो आणि साक्षी आता तिथून निघून जाते. आता बघा साक्षी गेल्यानंतर सचिन जो आहे ना तो आता त्याच्या अंगातला कोट वगैरे काढतो आणि नुसत्या टी-शर्टवरती येतो आणि इतका भयानक आणि विकृत पद्धतीने हसत असतो ना की बापरे हा सचिन तर बघा पुढे काय करतो ते. आता लगेच ओके मिस्टर सचिन गेट इन टू ॲक्शन असं म्हणतो, अंगातला कोट काय काढतो आणि लगेच स्वतःचे कपडे अस्ताव्यस्त करतो. तिथं असलेल्या रॅक्स वगैरे वरती ना डोकं आपडतो, स्वतःचा अवतार असा कानिरडा वगैरे करतो. आणि आता काय करतो की त्याचा मोबाईल जो आहे तर तो ऑन करून ठेवतो. अस्ताव्यस्त कसं करतो, अंगातला टी-शर्ट काय फाडतो
करतो. खूपच म्हणजे असं विचित्र पद्धतीने करतो, कारण आता याला अर्जुनला दाखवायचं असतं ना की माझ्यावर कसा अन्याय झाला आहे म्हणून. हा याचा पुढचा प्लॅन असतो. आता बघा फोनचं लोकेशनसुद्धा सचिन ऑन करतो आणि आता 1 2 करून असं काउंट करत असतो, जेणेकरून अर्जुन याच्या काउंटिंग संपेपर्यंत तिथे येतोय की नाही हे सचिनला पाहायचं असतंय म्हणून. आणि आपण पाहतोय की इकडे पुन्हा पुढचा सीन. आता अर्जुनला एक फोन येतो. अर्जुन म्हणतो हां बोला ना. तर पोलीस सांगतात हॅलो अर्जुन सुभेदार, आम्हाला ना सचिन दीक्षितचं लाईव्ह लोकेशन सापडले. अर्जुन म्हणतो एक काम करा, मला पटकन ते पाठवा, मी पडतो तिथेच. साक्षी आता ही सायली म्हणते कोणाचं लोकेशन सापडले. तर अर्जुन म्हणतो अगं सचिनचं लोकेशन सापडलंय. सायली म्हणते कुठं आहेत ते. अर्जुन म्हणतो मी पाहतो, तर तू घरी जा. सायली म्हणते खरं तर ना मला पण यायचं होतं, पण ना घरी 5वीची पूजा आहे त्यामुळे मला जावंच लागणार आहे. आता ती सचिन आणि साक्षीसोबत ना मैपतचे गुंडसुद्धा असू शकतील, तर तुम्ही सावकाश जा. अर्जुन म्हणतो डोंट वरी, आपण भेटूयाच घरी, काळजी करू नकोस असं अर्जुन म्हणतो. आणि आता अर्जुन आणि सायली तिथून निघतात. इकडे आपल्याला पुन्हा दाखवलाय सचिनचा सीन. सचिन म्हणत असतो अँड काउंट डाऊन नाव स्टार्ट असं म्हणून टिक टिक 1 टिक टिक 2 टिक टिक 3 असं करत असतो. आणि आपल्याला दाखवले त्या लोकेशनपर्यंत अर्जुन एवढा फास्ट गाडी चालवत येत असतो, कारण तो सचिनच्या लोकेशनवर येत असतोय ना. आणि इकडे ना सचिन टिक टिक 1 टिक टिक 2 असं सगळं करत असतो. आता आपण पाहतोय सुभेदारांच्या घरातला सीन. इकडे सुभेदारांच्या घरामध्ये ना 5वीच्या पूजेची तयारी झालेली असते. अस्मिता छान साडी नेसून आलेली असते, प्रतिमा त्या आलेल्या असतात, विमल आलेली असते, सुमन आलेली असते. आणि इकडे सचिन टिक टिक 1 टिक टिक 2 हे चालू असतं. ते गोड बाळ जे आहे ना, तर ते अस्मिताच्या मांडीवर बसलेलं असतं. आता ही सायली या पूजेची तयारी करायला सुरुवात करते. अस्मिता मनातल्या मनात विचार करत असते सचिनला फोन करून बघू का. आता सचिनचा फोन तर बंदच असेल तर ही एकदा ट्राय करते, म्हणून अस्मिता आता सचिनला फोन करायला लागते. आणि इकडे सचिन टिक टिक 1 टिक टिक 9 टिक टिक 10 असं म्हणत असतो. आणि इतक्यातच 10 म्हणेपर्यंत ना अर्जुनची गाडी येऊन तिथे थांबते आणि पोलिसांच्या सायरनचा आवाजसुद्धा येतो. आता सचिन बघा लगेच स्टॉप होतो आणि आता त्याचा पुढचा आपल्याला वर्क करतो. आणि इतक्या क्रूरपणे हसत असतो ना की बापरे, प्रेक्षकांना आजचा भाग तुम्ही ना टीव्हीवरती पाहायला अजिबात विसरू नका. अर्जुन आणि पोलीस आता कुठे लोकेशन म्हणून आता तिथपर्यंत येतात आणि जोरात दरवाजा उघडतात आणि पाहतात तर काय, सचिन तिथे असा खाली पडलेला दाखवलाय, म्हणजे असा तो स्वतःहूनच झोपतो. आता अर्जुनला तर शॉकच बसतो. आता आपण ठरलं तर मग आजचा हा भाग आहे ना इथंच संपतो. आपण पाहतोय की पुढच्या भागामध्ये अर्जुन काय करतो, सचिनला घेऊन आहे ना घरात येतो. आता सचिन बाळाकडे बघतो आणि म्हणतो की अस्मी आपलं बाळ. तर लगेच अर्जुन त्याला जोरात ओढतो आणि म्हणतो की झालं नाही भेटून, आता जायचं, इथून निघायचं. अस्मिता म्हणते माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे रे सचिन, तुझा नवरा. आणि अस्मिता सायलीलाच म्हणते सायली तुझा नवरा तुझ्याशी खोटं बोलला असता तर तूही त्याला माफ केलंच असतंस की. सायली म्हणते अजिबात नाही, माझ्याकडे ना अशा खोटेपणाला अजिबात माफी नाही अस्मिताताई. आणि हे ऐकून आहे ना अर्जुन घाबरतो ना. आणि आता रात्रीचा सीन दाखवले. अर्जुन सायलीला म्हणत असतो सगळ्यांच्या भल्यासाठी काही गोष्टी मी तुझ्यापासून मला लपवाव्या लागल्या तर तू आपलं नातं संपवून टाकशील. सायली म्हणते तुम्ही असं काही केलंय का, तुम्ही माझ्यापासून काही लपवलं आहे का असं सायली म्हणते. तेव्हा अर्जुन इतका घाबरतो ना की बापरे, आता उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे हे बघण्यासाठी ना खूप खरंच इंटरेस्टिंग भाग होणार आहे उद्याचा. तर त्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत